नमस्कार मित्रांनो, 11वी सायन्स सब्जेक्ट क्रॉप सायन्स. आज आपण बघणार आहोत फ्लावर. बघू. द फ्लावर इज अ मॉडिफाईड शूट स्पेशली डिझाइन्ड फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट. म्हणजे हे सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी डिझाईन केलेलं आहे. तर नेक्स्ट पार्ट बघू फ्लावरचा. इंट्रोडक्शन. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ प्लांट. म्हणजे इम्पॉर्टंट ऑर्गन आहे प्लांटचा. Next, a flower may develop in the axil of a small leaf called bract. Such flower is called bracteate flower. म्हणजे जिथे ते स्मॉल लीफ अरेंजेस होतात त्यामध्ये जी आपण म्हणतो ना कळी, तिथे ते फ्लावर अरेंज होतात. नेक्स्ट आहे फ्लावर विदाउट ब्रॅक्ट इज कॉल्ड ब्रॅक्टेट फ्लावर. म्हणजे विदाउट ब्रॅक्ट म्हणजे काय, जिथे म्हणजे फुलाच्या देठाची असलेली जी लहान पानं असतात ना त्याला ते ब्रॅक्ट म्हटलं जातं. नेक्स्ट आहे इट इज प्रोड्युस्ड ऑन अ स्टाक कॉल्ड पिडॅकल. स्टाक म्हणजे काय, देठ. म्हणजे त्या देठावरती ते प्रोड्यूस होतात. नेक्स्ट आहे द फ्लावर विथ स्टाक इज कॉल्ड स्टार्क फ्लावर. म्हणजे जर स्टार्क असेल तर त्याला स्टार्क्ड फ्लावर म्हणतात, आणि स्टार्कलेस असेल फ्लावर तर त्याला नॉन पेडिसिलेट फ्लावर असं म्हणतात. नेक्स्ट आहे द टर्मिनल एंड ऑफ द पेडिकल इज सोलन अँड रिप्रेझेंट फ्लोरल ॲक्सिस कॉल्ड थॅलॅमस. म्हणजे जे टर्मिनल एंड आहे ना पेडिकल म्हणजे काय, ती ट्युमरची देठ. इज सोलन म्हणजे तिची सुजलेलं असतं. अँड रिप्रेझेंट्स फ्लोरल ॲक्सिस कॉल्ड थॅलॅमस, त्याला थॅलॅमस म्हणतात. थॅलॅमस म्हणजे काय नेमकं ते पाहू. द थॅलॅमस ऑल्सो कॉल्ड रिसेप्टिकल इज सप्रेस्ड सोलन अँड एंड ऑफ द फ्लॉवर ॲक्सिस ऑन विच फ्लोरल पार्ट आर इन्सर्टेड. नेक्स्ट आहे इन मोस्ट फ्लॉवर्स द थॅलॅमस इज व्हेरी शॉर्ट. म्हणजे काही फ्लॉवर्समध्ये थॅलॅमस हा शॉर्ट असतो, बट इन फ्यू केसेस इट बिकम्स एलॉंगेटेड. आणि काही फ्लॉवरमध्ये एलॉंगेटेड असतं. नेक्स्ट बघू. अ टिपिकल फ्लॉवर कन्सिस्ट ऑफ 4 होल्स. फोर्स म्हणजे आपण मराठी म्हणजे पाकळ्या जे फ्लॉवरला असतात त्या. बघू ह्याच्यात काय. फ्लोरल होल्स मीन्स द मॉडिफाईड सर्कल ऑफ लीव्ज प्रोड्युस्ड इन फ्लॉवर. क्लासिफाईड इंटू फॉलोइंग 2 टाईप्स. म्हणजे 2 टाईप पडतात. पहिला आहे ॲक्सेसरी होल्स आणि सेकंड आहे इसेन्शियल होल्स. फर्स्ट बघू ॲक्सेसरी व्होल्स. दीज आर आउटर 2 व्होल्स. म्हणजे तिचे 2 आउटर व्होल्स आहेत. पहिलं कॅलेक्स अँड कोरोला विच डू नॉट टेक पार्ट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे ह्यांचा सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काही इन्व्हॉल्व होत नाही. अँड सेकंड आहे इसेन्शियल व्होल्स. दिस आर इनर 2 व्होल्स अँड्रोसियम अँड गायनोसियम. 2 आहेत इनर 2 व्होल्स आहेत अँड्रोसियम अँड गायनोसियम विच टेक डायरेक्ट पार्ट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे ह्यांचा सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतं. नेक्स्ट बघू टाईप्स ऑफ फ्लॉवरचे टाईप बघू. पहिला आहे कम्प्लीट फ्लॉवर. फ्लॉवर हॅव्हिंग ऑल द 4 व्होल्स इज कॉल्ड कम्प्लीट फ्लॉवर. म्हणजे फ्लॉवर हॅव्हिंग ऑल द 4 व्होल्स म्हणजे 4ही व्होल्स असणं जिथे प्रेझेंट आहे त्याला कम्प्लीट फ्लॉवर म्हणतात. सेकंड आहे इनकम्प्लीट फ्लॉवर. अ फ्लॉवर इन विच एनी वन ऑर मोर फ्लोरल व्होल्स आर अब्सेंट इज कॉल्ड इनकम्प्लीट फ्लॉवर. म्हणजे एक किंवा एकपेक्षा जास्त जर व्होल्स अब्सेंट असतील तर त्याला इनकम्प्लीट फ्लॉवर म्हणतात. थर्ड आहे बायसेक्शुअल फ्लॉवर. फ्लॉवर हॅव्हिंग बोथ द इसेन्शियल व्होल्स इज कॉल्ड बायसेक्शुअल फ्लॉवर. म्हणजे इसेन्शियल त्याला जे लागणारे व्होल्स प्रेझेंट असतील तर त्याला बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणतात. नेक्स्ट आहे इनसेक्शुअल फ्लॉवर. फ्लॉवर दोज हॅव्हिंग ओनली वन ऑफ इसेन्शियल फ्लोरल होल इज कॉल्ड युनिसेक्शुअल फ्लॉवर. म्हणजे इसेन्शियल जर एखादं जरी फ्लोरल व्होल असेल तर त्याला युनिसेक्शुअल म्हणजे युनिसेक्शुअल फ्लॉवर असं म्हणतात. त्याचे 2 टाईप पडतात. स्टॅमिनेट फ्लॉवर आणि पिस्टिलेट फ्लॉवर. स्टॅमिनेट फ्लॉवर म्हणजे फ्लॉवर हॅव्हिंग ओनली स्टिमेन्स म्हणजे स्टिमेन्स प्रेझेंट असतात ह्यामध्ये, आणि पिस्टिलेटमध्ये कार्पल्स हे प्रेझेंट असतात.
फिफ्थ वन आहे न्यूटर फ्लावर. फ्लावर टोटली ॲबसेंट ऑफ इसेन्शियल फ्लोरल व्होर्स इज कॉल्ड न्यूटर फ्लावर. म्हणजे फ्लावर फ्लोरल व्होर्स आहेत ना, ते टोटली ॲबसेंट असतात ह्या फ्लावरमध्ये, त्याला न्यूटर फ्लावर म्हणतात. सिक्स्थ आहे पॉलिगॅमस प्लांट्स. प्लांट bearing bisexual, unisexual and even neuter flowers is said to be polygamous. एक्झाम्पल मँगो. मँगोमध्ये पॉलिगॅमस प्लांट असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे कॅलॅक्स. इट इज आउटरमोस्ट वॉर्ल ऑफ फ्लावर. म्हणजे फ्लावरचा आउटरमोस्ट वॉर्ल आहे, आउटरमोस्ट कवरिंग थोडक्यात. नेक्स्ट आहे इट इज युजली ग्रीन अँड समटाईम्स कलर्ड. म्हणजे ग्रीन किंवा कलर्डमध्ये प्रेझेंट असतं. वेन द सेपल्स आर फ्री फ्रॉम वन अनदर इट इज डिस्क्राइब्ड ॲज पॉलिसेपॅलस. म्हणजे सेपल्स आर फ्री फ्रॉम वन अनदर, त्याला काय म्हणतात, पॉलिसेपॅलस. एक्झाम्पल आहे ब्रासिका. नेक्स्ट आहे वेन सेपल्स आर युनायटेड ऑर फ्युज्ड विथ वन अनदर इट इज नोन ॲज गेमोसेपॅलस. एक्झाम्पल चायना रोज. नेक्स्ट आहे वेन द सेपल्स ऑफ calyx fall off as soon as the flower bud opens it is termed as caducous. एक्झाम्पल पोपी. तर ह्याचं फंक्शन काय आहे बघू. इट एनक्लोज द फ्लावर इन बड कंडिशन अँड टू प्रोटेक्ट द इसेन्शियल ऑर्गन्स फ्रॉम इंजुरी. म्हणजे बड कंडिशनला हे फ्लावर क्लोज होतात आणि त्याच्या इसेन्शियल ऑर्गन्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करतात इंजुरीपासून. नेक्स्ट आहे प्रोड्यूस फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ह्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसद्वारे फूड प्रोड्यूस केलं जातं. नेक्स्ट आहे इन सम केसेस सेपल्स आर ब्राईट कलर्ड अँड दे सर्व टू अटॅक इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. काही केसमध्ये काय सेपल्स आर ब्राईट कलर्ड, म्हणजे ब्राईट कलरमध्ये सेपल्स असतात आणि ते सर्व टू अटॅक इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन, आणि ते इन्सेक्टवरती अटॅक करतात पॉलिनेशनसाठी. आता नेक्स्ट पार्ट आहे ह्याचा कोरोला. इट इज द सेकंड वॉर्ल ऑफ फ्लावर. म्हणजे हे सेकंड वॉर्ल आहे, फ्लावरचं सेकंड वॉर्ल आहे, विच इज युजली लार्जर इन साईज अँड इनर टू अदर ॲक्सेसरी वॉर्ल कॅलॅक्स. लार्जर साईज आहे जी. नेक्स्ट आहे द पेटल्स आर कलर्ड अँड सेंटेड. म्हणजे हे जे पेटल्स आहेत ते कलर्ड असतात आणि सेंटेड असतात, त्यांना स्मेल असते. सेकंड आहे वेन द पेटल्स आर फ्री फ्रॉम इच अदर कोरोला इज कॉल्ड ॲज पॉलिपिटिओल्स. नेक्स्ट बघू फंक्शन ऑफ कोरोला. त्याचं फंक्शन काय आहे ते बघू. द मेन फंक्शन ऑफ कोरोला इज दॅट अट्रॅक्ट इन्सेक्ट्स फॉर पॉलिनेशन. म्हणजे ह्याचं मेन फंक्शन काय आहे तर इन्सेक्टला अट्रॅक्ट करणं पॉलिनेशनसाठी. नेक्स्ट आहे इन गॅमोपिटिओलस फ्लावर्स द लोअर पोर्शन ऑफ द ट्युब्युलर कोरोला मे सर्व टू स्टोअर नेक्टर. नेक्स्ट आहे इन बड कंडिशन द पेटल्स प्रोटेक्ट द इनर इसेन्शियल ऑर्गन्स. म्हणजे बड कंडिशनमध्ये पेटल प्रोटेक्ट करतात इनर इसेन्शियल ऑर्गन्सला. नेक्स्ट आहे अँड्रोसियम. अँड्रोसियम इज मेल रिप्रोडक्टिव्ह वॉर्ल ऑफ फ्लावर. म्हणजे फ्लावरचं मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. इट इज कंपोज्ड ऑफ अ नंबर ऑफ स्टेमेन्स ऑर मायक्रोस्पोरोफायलस. म्हणजे इट कंपोज नंबर ऑफ स्टेमेन्स, म्हणजे स्टेमेन्स आहे किंवा मायक्रोपोरोफायलस जास्त प्रमाणात असतात. व्हेन द स्टेमेन्स आर फ्री फ्रॉम इच अदर द अँड्रोसियम इज सेड टू बी पॉलिअँड्रस. म्हणजे स्टेमेन्स आहे फ्री फ्रॉम इच अदर, त्याला काय म्हणतात, अँड्रोसियम इज सेड टू बी पॉलिअँड्रियस. व्हेन द स्टेमेन्स आर युनायटेड अनटाईड टू द पेटल्स दे आर टर्म्ड ॲज इपिपेटियल्स. म्हणजे एकमेकासोबत असतील तर त्यांना इपिपेटियल्स म्हणतात. ईच स्टेमेन्स कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स फिलामेंट्स. ईच स्टेमेन कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. 3 पार्टमध्ये 3 पार्ट कन्सिस्ट करतो स्टेमेन्स. कुठले कुठले तर फिलामेंट्स, अँथर अँड कनेक्टिव्ह. बघू आता. फिलामेंट इज अ स्टॉक ऑफ स्टेमेन दॅट बिअर्स अँथर ॲट द टिप. फिलामेंट इज द स्टॉक ऑफ स्टेमेन. स्टेमेनचा फिलामेंट आहे स्टॉक
that bear anther at the tip. It holds the anther for better position to disappear the pollen grains. म्हणजे ते होल्ड करतं एक बेटर पोझिशन हे करण्यासाठी आणि त्यानंतर ते डिसॅपियर करतात पोलन ग्रेन्स. व्हेन स्टेमेन्स आर अनटाईड बाय देअर फिलामेंट्स अँड अँथर्स आर फ्री, इट इज नोन ॲज ॲडिलोफाय. व्हेन फिलामेंट्स आर अनटाईड टू फॉर्म सिंगल बंडल, द अँड्रोसियम इज कॉल्ड ॲज मोनो ॲडिलोफस. नेक्स्ट आहे अँथर. अँथर इज अ अप्पर सोलन फर्टाईल पार्ट ऑफ स्टेमेन. स्टेमेनचा फर्टाईल पार्ट आहे पहिला. आणि ह्याच्यामध्ये ईच ऑफ द टू अँथर लोब्स हॅज टू चेंबर्स ऑफ ऑर लोक्युली कॉल्ड द पोलन सॅक्स. म्हणजे ह्याच्यात पोलन सॅक्स असतात. आणि दस थ्री आर टुगेदर ऑल टुगेदर फोर लोक्युली इन ईच अँथर. ईच चेंबर ऑफ द अँथर इज फिल्ड विथ पोलन ग्रेन. म्हणजे त्या प्रत्येक चेंबरमध्ये पोलन ग्रेन्स प्रेझेंट असतात. पोलन ग्रेन्स किंवा मायक्रोस्पोर्स. अ टू लोब्ड अँथर इज कॉल्ड डायथियस अँथर, व्हाईल अन अँथर विथ अ सिंगल लोब इज कॉल्ड मोनोथियस अँथर. नेक्स्ट आहे कनेक्टिव्ह. इट इज अटॅच्ड टू द बॅक ऑफ द अँथर. अँथरच्या बॅक साईडला ते अटॅच केलं जातं. इट इज इन continuation with the filament. It is midrib like structure between the two fertile lobes. म्हणजे दोन फर्टाईल लोब्समध्ये ते midrib structure midrib like structure असतं of the anther connecting them together. Next आहे the pollen. Pollen grains are very minute size and like particles of dust. Next आहे each pollen grain consists of a single microscopic cell and possesses two coats, that exine and intine. The exine is the cutinized layer which is provided with reticulation or smooth, and intine is thin delicate असतं cellulose layer आहे inside in the exine. नेक्स्ट आहे गायनोसियम और पिस्टल. आता बघू. इट इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ओव्हरल ऑफ द फ्लावर. ते अँड्रोसियम आहे ते मेल रिप्रोडक्टिव्ह ओव्हरल आहे आणि हे आहे ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह ओव्हरल आहे फ्लावरचं. इट इज कंपोज्ड ऑफ वन ऑर मोर कार्पेल्स. ह्यामध्ये काय एक किंवा एकपेक्षा जास्त कार्पेल्स म्हणजे ते फॅक्चर्स म्हणजे नेक्स्ट आहे इच कार्पेल रिप्रेझेंट्स अ मॉडिफाईड फिमेल रिप्रोडक्टिव्ह लीफ कॉल्ड मेगास्पोरोफायली विच बिअर्स मेगास्पोर्स, दॅट इज फिमेल स्पोर्स. म्हणजे इच म्हणजे प्रत्येक कार्पेलला फिमेल रिप्रोडक्टिव्ह लीफ रिप्रेझेंट्स करतं, त्याला मेगास्पोरोफायली असं म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल आहे फिमेल स्पोर्स. द पिस्टिल मे बी सिम्पल ऑर कंपाऊंड. ते कसं असतं सिम्पल किंवा कंपाऊंड असतं गायनोसियम. वेन द कार्पेल्स ऑफ गायनोसियम आर फ्युज्ड विथ ईच अदर, दॅट इज कॉल्ड सायनोकार्पस. म्हणजे हे गायनोसियमचे कार्पेल्स आहेत ती फ्यूज होतात एकमेकात, त्याला काय सायनोकार्पस म्हणतात. वेन द कार्पेल्स आर फ्री फ्रॉम ईच अदर इट इज कॉल्ड अपोकार्पस और अपोकार्पस गायनोसियम. नेक्स्ट आहे ईच पिस्टल कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. 3 पार्ट असतात ह्या गायनोसियमची, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. फर्स्ट बघू स्टिग्मा. इट इज द टर्मिनल पार्ट ऑफ द कार्पेल. टर्मिनल पार्ट आहे कार्पेलचा विच रिसिव्ज पोलन ग्रेन्स ड्युरिंग पॉलिनेशन. ते काय करतात पोलन ग्रेन रिसिव्ह करतात पॉलिनेशनच्या टायमिंगला. इट इज मीडियम फॉर पोलन जर्मिनेशन. म्हणजे हे मीडियम आहे पोलन जर्मिनेशनसाठीचं. इट इज जनरली रफ अँड स्टिकी इन नेचर. ते कसं आहे रफ अँड स्टिकी इन नेचर. सेकंड पार्ट आहे स्टाईल. इट इज द थ्रेड ऑर ट्यूब लाईक स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर कसं असतं थ्रेड किंवा ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. इट इज कनेक्टिंग पार्ट इन ओव्हरी अँड स्टिग्मा पोलन ट्यूब.
म्हणजे हा कनेक्टिंग पार्ट आहे ओव्हरी आणि स्टिग्मा पोलन ट्यूबचा पासेस थ्रू स्टाईल आफ्टर पोलन जर्मिनेशन. नेक्स्ट आहे लास्ट ओव्हरी. ओव्हरी इज द बेसल सोलन पार्ट ऑफ पिस्टल. बेसल पार्ट आहे. सोलन म्हणजे सूज असलेला ट्युब्युलर. इट कंटेन्स वन ऑर मोर लिटल राउंडिश eggs like bodies which are converted into seeds are known as ovules. Each ovule encloses a large ovule cell known as the embryo sac. लार्ज ओव्हल सेल एन्क्लोज करते त्याला काय म्हणतात एम्ब्रिओ सॅक. स्टराईल पिस्टल इज नोन ॲज अ पिस्टलेट आणि स्टराईल पिस्टलला पिस्टलेट असे म्हटलं जातं.